नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण मस्त अशी टम्म फुगलेली खुसखुशीत अशी भजी कशी करायची ते पाहणार आहोत। मस्त असा बाहेर पाऊस पडत आहे म्हटल्यावर भजी तर झालीच पाहिजेत। ही भजी सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता इतकी छान अशी खुसखुशीत भजी तयार केलेली आहे। रेसिपी पूर्ण पहा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे भजी बनवण्यासाठी सर्वात आधी मोठ्या आकाराचं भांडं आपल्याला पीठ भिजवण्यासाठी घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ तुम्ही विकतचं किंवा घरचं कोणतेही घेऊ शकता। अंदाजे पीठ घेतलेलं आहे। भजी जेवढी आपल्याला बनवायची आहे त्यानुसार पीठ तुम्ही घेऊ शकता। बेसन पिठाचं माप घेण्याची काही गरज नाही। त्यानंतर इथे मी त्यामध्ये 2 चमचे भरून तांदळाचं पीठ घातलेलं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी मिक्सरच्या सहाय्याने पहिल्यांदा हे मिश्रण एकजीव करून घेत आहे। लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ। हे बघा इथे थोडंसं घट्ट आहे, त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे। भजीचं पीठ जास्त घट्ट ठेवायचं नाही, त्यामुळे भजी जास्त अशी फुलत नाहीत आणि खुसखुशीत सुद्धा होत नाहीत। त्यामुळे जरा सैलसरच पीठ असं बनवून घ्यायचं। आता यानंतर मी हातानेच असं पीठ 1-2-3 मिनिटं असं आपल्याला फेटून घ्यायचा आहे। बेसन पिठाचा कलर चेंज झाला पाहिजे, थोडासा पांढरट याचा कलर दिसायला चालू होईल। अशा प्रकारे 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला छान असं पीठ मोकळं असं फुलेपर्यंत बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ फुललेलं आहे, यामध्ये हवा भरलेली आहे। अशा प्रकारे पीठ फेटल्यामुळे भजी आपली छान खुसखुशीत होतात। आता हे आपण बाजूला ठेवूया। यानंतर यामध्ये घालण्यासाठी इथे मी छोटंसं वाटण तयार करणार आहे। त्यामध्ये मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीरचे देठ घातलेले आहे आणि अर्धा चमचा जिरं घालून हे आपल्याला थोडंसंच मी यामध्ये पाणी घालून वाटून घेतलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीरची देठ घातल्यामुळे भजींमध्ये छान असा कोथिंबीरीचा स्वाद येतो। त्यानंतर चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे। 1 चमचा ओवा छान असा हातावर चोळून घातलेला आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये घातलेलं आहे। यानंतर आता हे पीठ आपल्याला परत एकदा हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे परत एकदा आपलं छान असं पीठ हे एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण सोडा वापरणार नाही आहोत, त्यासाठी इथे आपल्याला कडकडीत गरम झालेलं तेल यामध्ये घालायचं आहे। इथे बाजूला तेल सुद्धा मी गरम करत ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे भरून तेल यामध्ये घातलेलं आहे। तेल गरम आहे त्यामुळे चमच्यानेच आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण भजी तयार करून घेऊया। तेल छान असं गरम झालेलं आहे। तेल धूर येईपर्यंत सुद्धा गरम करायचं नाही। त्यानंतर यामध्ये जेवढे आपल्याला मोठे लहान भजे हवे आहेत तेवढे यामध्ये असे सोडून घ्यायचे। इथे मी बघा मीडियम आकाराचे भजे असे सोडून घेतलेले आहेत। सोडताच भजीसुद्धा छान असे तेलातून वरती येत आहेत। तुम्ही बघू शकता मस्त अशी भजी आपली फुलायला लागलेले आहेत। हे बघा इतके सुंदर असे भजे छान तयार होत आहेत। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अजून मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थोड्या वेळानंतर आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे। हे बघा इतका सुंदर याला कलर सुद्धा आलेला आहे। बाहेर छान असा पाऊस पडतो आहे म्हटल्यावर भजी तर झालीच पाहिजेत। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा सोडा न वापरता न तेल पिणारी ही भजी एकदा नक्की ट्राय करून पहा। अशाच प्रकारे
अलटी पलटी करत आपल्याला हे भजे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. हे बघा, इतके मस्त आपले भजी तयार झालेले आहेत. परत एकदा मी भजी सोडून अशाच प्रकारे सर्व भजे तयार करून घेते. हे बघा, हे सुद्धा भजे आपले सोडतात छान असे फुलत आहेत आणि वरती येत आहेत. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे इथे मी सर्व भजे तयार करून घेते. आणि हे बघा, मस्त असे आपली भजी तयार झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता, इतके सुंदर असे भजे आपले तयार झालेले आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती पाहायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा.